आणि तवळ्यात इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंवरती थेट आरोप करण्यात आले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सर्वत्र होत होती, किंबहुना अजूनही राजीनाम्याची मागणी करण्यात येते. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह असल्याचं समजतंय. आरोपानंतर राजीनामा दिला पाहिजे असं काहींचं मत असून त्याला अजित पवारांची सहमती असल्याचंही कळतंय. कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये असं मात्र प्रफुल्ल पटेल यांचं मत आहे, अशीही चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच ही वेगवेगळी मतं असल्याचं समजतंय. तर दुसऱ्या प्रकरणात कोर्टानं 1 मार्च रोजी कोकाटेंविरोधात निर्णय घेतला, तर अधिवेशन काळात पक्षाची कोंडी नको यासाठी कठोर निर्णय घ्यावेत असाही मतप्रवाह पक्षात काही नेत्यांचा असल्याचं कळतंय. अधिक माहिती घेऊयात. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि खास करून अजित पवारांवरती हा जोरदार दबाव आहे. दोन्ही मंत्री जे आहेत ते अशा पद्धतीनं अडकलेले पाहायला मिळतात, मात्र निर्णय घेतला जात नाहीये. काय अधिक माहिती? राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नेत्यांवर, विशेषतः मंत्र्यांवर आरोप होत आहेत. पुढील आठवड्यामध्ये संसद अधिवेशन सुरू होत आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये या दोन्ही मंत्र्यांविषयी एक मतांतर दिसून येतात. काही नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे की धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नाही आहे, या कारणास्तव त्यांचा तात्पुरता राजीनामा अधिवेशन कालावधीपर्यंत घेतला जावा आणि तोपर्यंत चौकशी प्रकरण देखील पूर्ण होईल. आणि हीच भूमिका कोकाटेंच्या बाबतीत देखील दिसते. पण काही नेत्यांचं एक मत आहे, विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि इतर काही वरिष्ठ नेते आहेत, सुनील तटकरे यांचं मत आहे की धनंजय मुंडे यांच्यावर थेट देशमुख हत्या प्रकरणाचे आरोप नाही आहेत, इतर आरोपांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे राजीनामा घेतला तर अधिक प्रश्न जटिल होऊ शकतात. कोकाटेंच्या बाबतीत मात्र जर कोर्टाने दिलासा गेला नाही तर मात्र कदाचित कठोर भूमिका घेत कोकाटेंवर मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची वेळ पक्षावर येईल, असा एक मतप्रवाह आहे. या संदर्भात जवळपास दिसून येतं की कोकाटे आणि मुंडे या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनामा घेण्यावरून राष्ट्रवादीमध्ये मतमतांतर आणि मतभेद दिसून येतात. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर.